मशीन पण घेताना साधं मशीन, बरेच लोक काय करतात की कोणताही सल्ला न घेता मशीन घेऊन येतात, मग त्याच्याने त्या मशीनचा त्रास होतो, कानाला ऐकायला त्याच्याने अजून कमी व्हायला लागतं आणि बाहेर रस्त्यावर गेल्यावर त्या मशीनचा त्रास होतो, कान वाजायला लागतो. तर त्याच्यामुळे योग्य सल्ल्याने ऐकायची तपासणी करूनच डिजिटल मशीन घ्यायचं. डिजिटल मशीन देखील घेताना त्याच्यात बरेच प्रकार आहेत. तर मेन क्रायटेरिया हा ठेवायचा की घेताना कमीत कमी 12 फिल्टर किंवा 12 चॅनल म्हणतो असं डिजिटल मशीन घ्यायचं. त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही घेऊ शकता, पण खाली नाही घ्यायचं, कारण की जेवढं चांगलं मशीन घेणार तेवढं ऐकायला चांगलं असतं, तेवढं समोरच्याचं बोलणं स्पष्ट समजतं, त्याला आपण स्पीच क्लॅरिटी म्हणू. ह्या गोष्टी फरक पडतो. आणि जेवढं फिल्टर जे असतं तेवढं जे बाजूला जे लोक बोलत असतात, ज्याला आपण म्हणतो बॅकग्राऊंड नॉईज फिल्टरिंग, चांगलं होत असतं. तर याच्यासाठी घेताना चांगलं मशीन घ्या. मशीन घेताना आपण जे मशीन घेऊ ते कसंही 5 वर्ष टिकतं, त्याची वॉरंटी वगैरे 5 वर्ष तर कमीत कमी असते. तर त्याच्यामुळे आपण जी वस्तू घेणार आहे ती 5 वर्षासाठी घेणार आहे, 1 वर्षासाठी नाही घेणार आहे. आणि कान व डोळा हा जसा नाजूक भाग आहे, आपण कोणती गोष्ट त्याला लावू तर आपण हा विचार केला पाहिजे की आपण हात चांगलं लावू, कारण की आपण अवयव म्हणून त्याचा यूज करणार. जसं आपण एखाद्या आपल्या घरच्या व्यक्तीचं फ्रॅक्चर झालं तर आपण म्हणू की डॉक्टर इम्पोर्टेड रॉड टाका किंवा इम्पोर्टेड स्क्रू टाका. तसंच कानाचं पण मशीन जर आपण चांगलं वापरलं तर त्याचा पुढे जाऊन जो नुकसान होणार आहे ते होत नाही. आणि मशीन देखील असं 24 तास लावून ठेवायची गरज नसते, ते गरजेनुसार वापरायचं असतं. आपण समजा आपण कुठे लग्न समारंभात चाललोय किंवा कोणी 4 लोक आपल्याकडे येऊन गप्पा मारण्यासाठी आले, टीव्ही बघतोय आपण, तर अशा वेळेस जरूर मशीन वापरायचं. दिवसातनं कमीत कमी 3-4 तास तरी मशीन वापरलं गेलं पाहिजे. त्याच्याने मेंदूला चालना मिळत राहते, मेंदू काम करत राहतो. बरेचसे लोक योग्य वेळी मशीन नाही लावत, मग जेव्हा ते मशीन लावायला येतात ते बरेच वर्ष निघून गेलेले असतात. मग पेशंट मशीन लावून पण हे कंप्लेंट करतं की मला आवाज येतोय पण शब्द समजत नाही. जसं ऐकायला कमी झाल्यावर हीच गोष्ट असते की आपल्याला समोरचा व्यक्ती बोलतोय पण मग आपण अंदाजाने ते समजून घेतो की हा काय बोललाय, किंवा मग आपण दुर्लक्ष करतो. तर तसं न होता योग्य वेळी मशीन लावणं पण गरजेचं आहे. समजा तुम्ही मशीनने लावलं तर मग तुमची क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर व्हायला लागते. आता समजा तुम्ही काय विचार करायला लागता की मला ऐकायला येत नाही, मग मी त्या लग्नात का जाऊ, किंवा 4 लोक आले तर मग मी तिथं जाऊन काय करू, का मला लोकांचं समजतच नाही. ही जी आपली क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती हॅम्पर व्हायला लागते. मशीन वापरणं अयोग्य नाहीये. वयामानानुसार जसं आपल्याला चष्मा लागतो तसं मशीन लागणं पण स्वाभाविक, पण आपण स्वतःहून तयार होऊन योग्य वेळी मशीन लावणं फार गरजेचं असतं. मशीन बद्दल काही गैरसमज असतील तर ते तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा, तुमचे जे ऑडिओलॉजिस्ट असतील त्यांच्याशी कन्सल्ट करा. मनात शंका ठेवू नका मशीन बद्दल. मशीन वापरणं योग्य वेळी योग्यच आहे आणि ते तुम्ही वापरलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. म्हणून योग्य मशीन वापरा आणि जीवन सुखकर करा. धन्यवाद.